दिघे साहेबांना एक झालं, दिघे साहेब बोलतात की एकनाथ कुठे आहे लेडीज बार बाबत. मग तेव्हा त्यांनी जो पिक्चर मध्ये जी स्टंट दाखवलंय, आता स्टंट नाही, आता हकीकत आताचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातले लेडीज बार बंद करणार का? आपल्या आव्हानमधून आम्ही त्यांना चॅलेंज करतो, तुम्ही महाराष्ट्रातले सगळे लेडीज बार बंद करून दाखवा. लेडीज बार कोणाला पाहिजे? लेडीज बार फक्त आता जे चालू केलं बंद पडले हे भारतीय जनता पार्टीला लेडीज बार पाहिजे. जर तुम्हाला खरं लेडीज बार बंद, आता मला बघा ते आता इकडे ठाण्याचे आमदार मग आपले केळकर साहेब असतील किंवा डावकरे साहेब असतील, आवाज उचलतात का बघा. भारतीय जनता पार्टी जेव्हा एकत्र येते, शिवसेनाची शिंदेची शिवसेना जेव्हा एकत्र येते, कशासाठी येते? अडाणीला वाचवण्यासाठी, अंबानीसाठी एकत्र येतात. आम्ही लोकांसाठी, जनतेला वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवणे, ठाणा वाचवण्यासाठी आम्ही ठाण्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला एकत्र दिसू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात हा बॅनर सध्या ठाणेकरांचं लक्ष वेधतोय, काय सांगताय? हा बॅनर लावण्याचं पडचं कारण एवढंच की 2 तारखेला आमच्या पक्षाचा वर्धापन दिन होता. त्या वर्धापन दिनाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होती आणि त्यांनी इकडे येऊन माहिती दिली की एक लाल बावटा आणि भगव्या झेंड्याचा अर्थ समजून सांगितला. आणि आता ह्या महाराष्ट्र वाचवण्यासाठी त्यांनी इथे क्लिअर केलं की महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते एकत्र आपण आलेलो आहे आणि इथून एक क्रांती सुरू झाली आहे चळवळीतली. आणि हे त्याकरता हा बॅनर मी इकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही आज लावण्यात आलेला आहे. डावे विचार एकत्र येणार का येणाऱ्या काळात? आणि कोणी बंधू किंवा ठाकरे बंधू एकत्र येणार का, कसं होतं? 100% तुम्हाला येणारा काळ हा ठाकरे बंधू डावे एकत्र दिसणार, कारण की महाराष्ट्र वाचवणं महत्वाचं आहे. आता ते आता पण सगळे लोक बोलत ठाकरे एकत्र या, ठाकरे बंधूने एकत्र या, पण आता खरं महाराष्ट्र वाचवण्यासाठी ठाकरे आणि लाल झेंडा हा इतिहास आहे. राजसाहेब ठाकरेंनी पण त्यांनी त्या दिवशी 2 तारखेला पटवून दिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला काँग्रेस श्रीपद डांगे तेव्हाच्या वर्धापन दिनाला आले. मग विचारधारा बघा कुठली होती. आज आम्ही लाल झेंड्याच्या व्यासपीठावर खुद्द मी राजसाहेब ठाकरे आले होते, त्यांनी ते पटवून सांगितलं. आणि लाल झेंड्याचा इतिहास काय आहे? संयुक्त महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष एक नंबरचा पक्ष तेव्हा होता आणि स्वतंत्र काळामध्ये म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदर पक्षाची स्थापना त्यांनी तो इतिहास पटवून म्हणजे लाल झेंडा हा स्वतंत्र अनेक स्वतंत्र सैनिक पण होऊन गेले लाल झेंड्यामध्ये. मग ह्या विचारधाराच्या व्यासपीठावरून म्हणून आज महाराष्ट्राला हे लाल झेंडे आणि भगवे झेंडे, 2 भगवे झेंडे, भाजपचा भगवा झेंडा नाही, हा ढोंगी भगवा झेंडा आहे. हे झेंडा सोडला तर हे विचार आहे ना, आणि महाराष्ट्राला वाचवण्यासाठी गरजेचं आहे, म्हणून हा बॅनर हा मेसेज देतो आम्ही. राज ठाकरेंनी शेकापच्या मंचावरून लेडीज बार किंवा बंद व्हावेत असं आवाहन केलेलं होतं रायगडातले, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातले. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले, ठाण्यात देखील अनेक बार असल्याचं अंजली दमने यांनी समोर आणलंय. शेकापची काय भूमिका असणार? शेतकरी कामगार पक्षाची आमच्या आमदार बाळाराम पाटलांनी क्लिअर दुसऱ्या दिवशी जे इकडे जी झाली त्यांनी क्लिअर केली, हा भूमिकेला लेडीज बारला पूर्ण विरोध आहे. एक दुसरा, ही लक्षवेधी महत्वाची आहे. ही लक्षवेधी जी पहिली आणली होती आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटीलने आणली होती आणि महाराष्ट्राचे तेव्हा गृहमंत्री आबा पाटील होते आणि लक्षवेधी आणून ही लेडीज बार बंद झाले होते. आणि आता परत मध्ये अनिल परब विधान परिषदचे आमदार यांनी कदमांच्या विरोधात लेडीज बार ओपन झाला तेव्हा हा विषय परत आला. त्यांनी पटवून दिलं विधिमंडळ पाहिजे, अनेक व्हिडिओ आता पण आहे की पटवून दिलं की हा लक्षवेधी विवेक पाटीलने आणले होते शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी. आणि त्याच्यानंतर जी तोडफोड झाली त्याच्यानंतर आमचे आमदार बाळाराम पाटील, योगेश छिले या कार्यकर्त्यांनी, या मनसेच्या नेत्यांनी ही काय भूमिका घेतली. त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊन शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या बाजूने उभा होता. जेव्हा राजसाहेब ठाकरे भरे आमच्या व्यासपीठावर, आम्ही हा कुठल्या कार्यकर्त्याला सोडणार नाही. आणि इथे रायगड ही छत्रपती राजधानी, रायगडमध्येच काय महाराष्ट्रामधले सगळे लेडीज बार बंद झाले पाहिजे. कारण मी परत एक विषय माहिती आणत होते, चित्रपट आपल्या धर्मवीर दिघे साहेबांच्या नावावर आलेला आहे, शिंदे साहेबांनी आणला होता. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं, दिघे साहेबांना एक डायलॉग, दिघे साहेब बोलतात की एकनाथ कुठे आहे लेडीज बार बाबत. मग तेव्हा त्यांनी जो पिक्चर मध्ये जी स्टंट दाखवलंय, आता स्टंट नाही, आता हकीकत आताचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातले लेडीज बार बंद करणार का? आपल्या आव्हानमधून आम्ही त्यांना चॅलेंज करतो, तुम्ही महाराष्ट्रातले सगळे लेडीज बार बंद करून दाखवा. ठाण्यातले लेडीज बार बंद करण्यासाठी शेकाप काय भूमिका घेणार? पक्षाची भूमिका, महाराष्ट्रातले लेडीज बार बंद झाले पाहिजे. वेळ पडली तर आंदोलनमध्ये आम्ही सगळे
थ्रू, कारण की लेडीज बारने मराठी माणसात नाही, इथं सगळ्या जातीच्या लोक समाजाच्या लोकांचे संसार उद्ध्वस्त होणार आहे. लेडीज बार हे कारण नसावं. लेडीज बार कोणाला पाहिजे? लेडीज बार फक्त आता जे चालू केलं बंद पडले हे भारतीय जनता पार्टीला लेडीज बार पाहिजे. जर तुम्हाला खरं लेडीज बार बंद, आता मला बघा ते आता इकडे ठाण्याचे आमदार मग आपले केळकर साहेब असतील किंवा डावकरे साहेब असतील, आवाज उचलतात का बघा. एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात जसे एकत्र दिसते चित्र डावे विचार असते, तसे ठाण्यात एकत्र चित्र पाहायला मिळणार की नाही? भारतीय जनता पार्टी जेव्हा एकत्र येते, शिवसेनाची शिंदेची शिवसेना जेव्हा एकत्र येते, कशासाठी येते? अडाणीला वाचवण्यासाठी, अंबानीसाठी एकत्र येतात. आम्ही लोकांसाठी, जनतेला वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी, ठाणा वाचवण्यासाठी आम्ही ठाण्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला एकत्र दिसू. पण विषय घेऊ अशासाठी येणार नाही की काय कुठल्या त्या उद्योगपतीला वाचवण्यासाठी आणि बिल्डरला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येणार नाही. आम्ही लोकांना वाचवण्यासाठी लवकर तुम्हाला 100% शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव साहेबांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला ठाण्यात दिसेल. तर सध्या ठाणेकरांचं लक्ष वेधतोय, डावे विचार एकत्र येत आहे, कसं पाहते? तुम्ही बघितलं असाल जसं वर्धापन जे आमचे 2 तारखेला जे वर्धापन दिवस होतं तिथे राजसाहेब आणि संजय राऊत एकत्र आले होते व्यासपीठावरती, आणि त्यांनी जे सांगितलं की आज जे जर महाराष्ट्र वाचवायचं असेल तर ह्या लाल झेंड्याला आणि भगवा झेंड्याला एकत्र येणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघितलं की कशा प्रकारे यांचा या भाजपचा उत्माद चालू आहे की त्यांनी अदानी आणि अंबानीला जर त्यांच्या हातात जर हे दिलं तर लोकांना पूर्ण घर, आपल्याला स्वतःचं घर देखील त्यांना द्यावं लागेल अशी परिस्थिती ते आणून ठेवतील. आणि जर तुम्ही आता मागे जर तुम्ही बघितलं की कशा प्रकारचे यांच्या मंत्र्यांचे कारस्थाने आहेत, तर तुम्ही बघितलं जसं ते कृषी मंत्री जे मागे होते त्यांचं विधान भवनामध्ये जसं ते गेम खेळत होते, पत्त्यांचा गेम खेळत होते, तर काय केलं? त्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून फक्त त्यांचं खातं बदललं. आणि आता जर तुम्ही प्रताप सरनाईक यांचं जर बघितलं असेल, त्यांनी जे फिल्मी स्टाईलमध्ये तुम्ही त्या दिवशी त्यांनी रॅपिडोच्या यांना येऊन विरोध केला होता आणि आज तेच रॅपिडो त्यांना स्पॉन्सर करते. म्हणजे काय नक्की यांना नुसतं लोकांना लुटायचं आहे, ब्लॅकमेलिंग करायचे, आणि हे करून ते पूर्ण महाराष्ट्र आणि आज देशाला यांनी बर्बाद केलेलं आहे. येणाऱ्या काळात ठाणे महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे, कशी शेकापची भूमिका असणार आहे? येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेलच की शेकाप असो, मनसे असो, उद्धव साहेबांची असो किंवा पूर्ण महाविकास आघाडी तुम्हाला एकत्रच दिसेल, आणि त्यासाठी पुढच्या याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.